गायत्री मंत्राचा उच्चार हा महत्त्वाचा आहे. गायत्रीच्या पहिल्या पादामध्ये तस्य वितुर्वरेण्यम असे पद आहे. ही 7च अक्षरे होतात व तसे म्हटले तर 24 सत्ताक्षरा गायत्री होत नाही. म्हणून तस्य वितुर्वरेण्यम असा त्या प्रथम पादाचा उच्चार करायला पाहिजे. परंतु असा उच्चार कोणीही करत नाहीत. त्यामुळे हवे तेवढे आपणाला फायदा मिळत नाही. म्हणून गायत्री मंत्र जपत असताना, गायत्री मंत्र हा मी मागच्या व्हिडिओ सांगितलंच आहे, गौरी शंकर आहे. हा गौरी शिखर आहे, एकदम मंत्रांचा राजा आहे. तर हा माहितीगार व्यक्तीकडूनच संता घेऊन शिकला पाहिजे. आता मी हे जे सांगितलेलं आहे तस्य वितुर्वरेण्यम च्या ऐवजी तस्य वितुर्वरेण्यम असा उच्चार करायला पाहिजे. तर हे आहे, याला आधार काय तर श्री 108 जगद्गुरु श्री शंकराचार्य श्री योगेश्वरानंद तीर्थ मठ जगन्नाथपुरी यांचा आहे. रहस्यमय अज्ञात तंत्रों की खोज में डॉक्टर नारायण दत्त श्रीमाली जोधपूर यांच्या पुस्तकावरूनच हा घेतलेला आहे. कोणत्याही असाध्य रोग झाल्यास सर्व वैद्यकीय उपचार करूनही रुग्णाचा प्रकृतीमध्ये जर फरक पडत नसेल तर शिवलिंगावर अभिषेक करून सत्पात्र ब्राह्मणाला शिवलिंग द्यावे. या उपायामुळे रोगाच्या प्रकृतीत नक्की फरक पडतो. त्यानंतर दुसरा मंत्र आहे ओम ह्रीं क्रीं होम श्रीं. हा शिवमंत्र आहे. यामध्ये चुंबकी शक्ती, विद्युत शक्ती, अग्नी व निरपेक्ष आनंद यात आहे. हरीमचा उच्चार ह्रीम इथं असं म्हटलं जातं, परंतु याचा उच्चार हरीम असा करायचा आहे. त्यानंतर आहे महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मुक्षीय मामृतात्. डॉक्टरांनी देवाच्या भरोश्यावर ज्या रुग्णाला सोडलेला आहे त्या रुग्णासाठी या मंत्राच्या सहाय्याने रोगमुक्तता झालेली आहे. शरीरातील पेशी पिंजून काढण्याची क्षमता या मंत्रामधील ध्वनिस्पंदनामध्ये आहे. म्हणून हा मंत्र रोग्यासाठी फार लाभदायक आहे. जे काम एखाद्या प्रतिजैविक औषधीने होऊ शकत नाही ते शरीराच्या रोमरोमात भिनून मिरवण्याची क्षमता या मंत्रामध्ये आहे. ज्या साधकांना संस्कृत उच्चार करणे शक्य नाही त्यांनी सोपा मंत्र ओम नमः शिवाय म्हणत राहावे. हा सर्व फलदायी शिवपंचाक्षरी मंत्र आहे. त्यानंतर दुसरा पुढचा मंत्र आहे ओम ह्रीं नमः. प्रभावी बीजमंत्र आहे हा सुद्धा. याचा 1.25 लाख जप झाला की प्रखर वाचाशक्ती माणसाला येते. अमृत दृष्टी प्राप्त होऊन रोग्याकडे केवळ पाहूनच त्याला रोग नष्ट करण्याची शक्ती येते. त्यात हरी व हर अशा दोन्ही देवतांचा समावेश आहे. तर आज आपण येथेच थांबूया. उद्याच्या भागात आपण पुढचा भाग घेऊया.
कुणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा नंबर आहे 8087 97 19 70. परत एकदा नंबर घ्या, 8087 97 19 70. धन्यवाद.